नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। आपण जी नवीन सिरीज स्टार्ट केलेली आहे जिचं नाव आहे इंट्रोडक्शन टू एनालिटिकल केमिस्ट्री। तर ह्या सिरीजचं आज आपलं दुसरं लेक्चर आहे। त्याच्यामध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मी हार्दिक स्वागत करतो। आणि ही जी सिरीज आपण स्टार्ट केलेली आहे ती सिरीज सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्रीचाच कंटिन्युअसचा पार्ट आहे, कंटिन्यू आहे। ते सगळेचे सगळे लेक्चर जुन्या सिलेबस प्रमाणे जर आपण पाहिले तर तुमच्या बोर्डचे पहिले 3 लेसन एकत्रच आहे सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्रीच्या नावाने, की जे एनसीईआरटीच्या बुकमध्येही तुम्हाला सापडतील। पण जो अपग्रेड केलेला सिलेबस आहे त्याच्यामध्ये तोच टॉपिक फक्त 3 वेगवेगळ्या सब टॉपिक मध्ये डिवाइड केलेला आहे। ठीक आहे, मग आजच्या लेक्चर मध्ये आपण सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री हाच लेसन कंटिन्यू करणार आहे, पण नवीन नाव आपण त्या टॉपिकला देणार आहोत की जे तुम्हाला नवीन सिलेबस मध्ये इन्क्लूड केलेलं आहे, ते म्हणजे इंट्रोडक्शन टू एनालिटिकल केमिस्ट्री। आणि ह्या टॉपिकचा हा दुसरा व्हिडिओ आहे की ज्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्टोकिओमेट्री बद्दल सांगणार आहे। स्टोकिओमेट्री ही कन्सेप्ट न्यूमेरिकल सॉल्व करण्यासाठी खूप महत्त्वाची कन्सेप्ट आहे, त्याच्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे, काळजीपूर्वक पाहायचा आहे, प्रत्येक टर्म समजून घ्यायची आहे, अप्लाय कशी करायची ते समजून घ्यायचं आहे। आणि जर काही डिफिकल्टी आले तर तुम्हाला कॉन्टॅक्ट करा, तुम्ही मला कॉन्टॅक्ट पण करायचं आहे। ठीक आहे, कॉन्टॅक्ट नंबर ऑलरेडी मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेला आहे, हो की नाही। तशी वेळ येणार नाही, मी तसं बेटर अंडरस्टँडिंग तुम्हाला करून देण्याचा प्रयत्न करेल, पण इन केस काही कारणास्तव तुम्हाला नाही समजलं तर यू कॅन फील फ्री टू कॉन्टॅक्ट मी एनी टाइम। ठीक आहे, तर आपण पाहूया आजच्या ह्या व्हिडिओमध्ये स्टोकिओमेट्री काय असतं। तर स्टोकिओमेट्री म्हणजे काय ते समजून घ्या की स्टोकिओमेट्री ही एक अशी प्रोसेस आहे की त्या प्रोसेसमध्ये केमिकल रिॲक्शन जे आपल्याला दिल्या जातात त्या केमिकल रिॲक्शन्स बॅलन्स करून आपल्याला घ्याव्या लागतात। हो नाही, आपण हे 10वी पर्यंत पण शिकलेलो आहे की सपोज एखादी रिॲक्शन तुम्हाला दिली तर ती रिॲक्शन आपल्याला बॅलन्स करण्याची गरज पडते। हो नाही, जसं की मी तुम्हाला उदाहरण दिलं, सपोज हायड्रोजनचा गॅस आणि ऑक्सिजनचा गॅस एकत्र करून वॉटर मॉलिक्यूलनी फॉर्म केले, एवढी रिॲक्शन तुम्हाला लिहून दिली। तर ह्या रिॲक्शन मधून आपल्याला पूर्ण माहिती भेटत नाही। पूर्ण माहिती जर मिळवायची असेल तर त्यासाठी आपल्याला ही रिॲक्शन काय करावी लागते, बॅलन्स करून घ्यावी लागते। हो की नाही, म्हणजे एखाद्या रिॲक्शन मध्ये रिॲक्टंट किती घ्यायचा आहे, प्रोडक्ट किती फॉर्म होणार आहे, हो की नाही, हे सगळं तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर ती रिॲक्शन जी आहे ती बॅलन्स कंडिशनला असणं खूप गरजेचे असते। आणि म्हणून बॅलन्सिंग ऑफ केमिकल रिॲक्शन करण्यासाठी आपण काय करतो, काही मॅथमॅटिकल ऑपरेशन करतो आणि रिॲक्टंट आणि प्रोडक्टच्या अगोदर काही कोएफिशियंट ऍड करतो। ठीक आहे, मग मॅथमॅटिकल ऑपरेशन करून जे कोएफिशियंट आपण राईट करतो रिॲक्टंटच्या अगोदर किंवा प्रोडक्टच्या अगोदर, त्या प्रोसेसला म्हटलं जातं स्टोकिओमेट्री। एकदम सिंपल कन्सेप्ट आहे। रिॲक्शन दिली जाईल, ते रिॲक्शन तुम्हाला बॅलन्स करण्यासाठी काही कोएफिशियंट लिहावे लागतील आणि ते कोएफिशियंट लिहिण्यासाठी आपल्याला काहीतरी कॅल्क्युलेशन्स करावे लागतील की रिॲक्टंट मधले ॲटम्स किती आहे, प्रोडक्ट मधले ॲटम्स किती आहे, ते दोन्ही पण सेम होण्यासाठी काय करणार आपण। तर ह्या प्रकारे तुम्ही कॅल्क्युलेशन करून जे कोएफिशियंट तुम्ही यांच्या अगोदर देणार आहे ती प्रोसेस जी आहे ती प्रोसेस झाली स्टोकिओमेट्री। ठीक आहे, मग आता इथं मला सांगा, रिॲक्टंट आणि प्रोडक्ट हे दोन्ही पण जर तुम्ही पाहिलं तर ही रिॲक्शन अनबॅलन्स्ड आहे। मग बॅलन्सिंग करण्यासाठी मला काय करावं लागतील, काहीतरी कोएफिशियंट कुठेतरी द्यावे लागेल। मग त्यासाठी मला काही कॅल्क्युलेशन्स करायला हो नाही, मग कॅल्क्युलेशन्स मी काय करणार, रिॲक्टंटला हायड्रोजन पाहणार 2 आहे, प्रोडक्टलाही किती आहे 2, परंतु रिॲक्टंटमध्ये ऑक्सिजन 2 आहे पण प्रोडक्टमध्ये तो एकच आहे। मग प्रोडक्टमध्ये ऑक्सिजन 2 होण्यासाठी मी इथं वॉटरच्या अगोदर 2 हा कोएफिशियंट यूज केला की जेणेकरून 2 नी 1 ऑक्सिजन ॲटमला मल्टिप्लाय केलं तर 2 ऑक्सिजन ॲटम्स होते। हो की नाही, म्हणजे हे कॅल्क्युलेशन केलं आणि हे कॅल्क्युलेशन करून मी इथं कोएफिशियंट 2 तिथं पुट केला, तिथं लिहिला। हो की नाही, पण तिथं 2 लिहिल्यामुळे झालं काय की हायड्रोजन किती झाले 4, कोणत्या साईडला, प्रोडक्ट साईड। मग रिॲक्टंट साईडला पण 4 होण्यासाठी मी काय केले, हायड्रोजनच्या अगोदर तिथं 2 हा कोएफिशियंट लिहिला, कारण की 2 हायड्रोजनच्या ॲटम्सला 2 ने मल्टिप्लाय केलं तर 4 होईल, म्हणजे दोन्ही पण साईड काय होतील, बॅलन्स होतील। मग ह्या दोन्ही पण साईड बॅलन्स होण्यासाठी जे मी कॅल्क्युलेशन्स करून कोएफिशियंट इंडिकेट करतो त्या पूर्ण प्रोसेसला म्हटलं जातं स्टोकिओमेट्री। म्हणजे मी इथं केमिकल रिॲक्शन्स वरती काय अप्लाय केली, स्टोकिओमेट्री अप्लाय केली आणि रिॲक्शन्सला काय केलं, बॅलन्स करून घेतलं। ठीक आहे, मग आता ही रिॲक्शन एकदा बॅलन्स झाली की बॅलन्स झाल्यानंतर आपल्याला समजेल की कोणता रिॲक्टंट किती अमाऊंटमध्ये घेतला, म्हणजे आपल्याला जेवढी अमाऊंट पाहिजे प्रोडक्टची तेवढी फॉर्म होऊ शकते, किंवा जर सर्टन अमाऊंट तुम्हाला रिॲक्टंटची दिलेली असेल तर किती अमाऊंट प्रोडक्ट फॉर्म होऊ शकतो ते आपण फाइंड आउट करू शकतो। हो की नाही, म्हणजे आपल्याला स्टोकिओमेट्रीच्या हेल्पने काही कॅल्क्युलेशन्स करता येतात। मग कॅल्क्युलेशन्स कशाच्या बेसिसवरती करायचे ते पहा। सगळ्यात पहिल्यांदा रिॲक्टंटचं मास दिलं तर प्रोडक्टचं मास तुम्हाला फाइंड आउट करता आलं पाहिजे, किंवा प्रोडक्टचं मास दिलं तर रिॲक्टंटचं मास तुम्हाला फाइंड आउट करता आलं पाहिजे। ती जी रिलेशनशिप आहे त्या रिलेशनशिपला म्हटलं जातं मास मास रिलेशनशिप। म्हणजे रिॲक्टंटचं मास दिलं तर प्रोडक्टचं मास शोधायचं, प्रोडक्टचं मास दिलं तर रिॲक्टंटचं मास शोधायचं।
दुसरा एक पॅटर्न तुम्हाला इथं न्यूमेरिकलसाठी विचारला जाईल, तो म्हणजे रिॲक्टंटचं व्हॉल्यूम दिलं जाईल, प्रोडक्टचं व्हॉल्यूम विचारलं जाईल किंवा प्रोडक्टचं व्हॉल्यूम दिलं जाईल, रिॲक्टंटचं व्हॉल्यूम विचारलं जाईल. आणि तिसरी एक रिलेशनशिप आपल्याला ह्या स्टोकिओमेट्रीमध्ये पाहिजे, ती म्हणजे एक तर रिॲक्टंटचं मास दिलं जाईल, प्रोडक्टचं व्हॉल्यूम शोधायला सांगितलं जाईल किंवा प्रोडक्टचं व्हॉल्यूम दिलं जाईल, रिॲक्टंटचं मास शोधायला सांगितलं जाईल. किंवा हे रिव्हर्स पण करू शकता, रिॲक्टंटचं व्हॉल्यूम दिलं जाईल, प्रोडक्टचं मास शोधू शकता किंवा प्रोडक्टच्या मासच्या हेल्पने रिॲक्टंटचं व्हॉल्यूम सुद्धा शोधू शकता. म्हणजे हे असंही तुम्हाला दिलं जाईल व्हॉल्यूम मास रिलेशनशिप. हे दोन्ही पण सारखेच आहेत, हो की नाही. म्हणजे तुम्हाला स्टोकिओमेट्रीच्या हेल्पने या 3 प्रकारचे कॅल्क्युलेशन्स करता येऊ शकतात. आणि हेच आपलं मेन टार्गेट आहे आजच्या लेक्चरचं, की हे तुम्हाला कन्व्हर्जन्स करता आली पाहिजे. रिॲक्टंट काही अमाऊंटमध्ये दिलं तर प्रोडक्ट शोधता आलं पाहिजे, प्रोडक्ट काही अमाऊंटमध्ये दिलं तर रिॲक्टंट शोधलं पाहिजे. ही रिलेशन मास रिलेशनशिप आहे. जर रिॲक्टंटचं व्हॉल्यूम दिलं तर प्रोडक्ट किती व्हॉल्यूममध्ये फॉर्म होईल ते फाइंड आउट करता आलं पाहिजे, किंवा प्रोडक्टचं व्हॉल्यूम दिलं तर रिॲक्टंट किती व्हॉल्यूमनी फॉर्म होईल ते तुम्हाला फॉर्म करता आलं पाहिजे, हो की नाही. हे व्हॉल्यूम रिलेशनशिप झालं. आणि जर रिॲक्टंटचं मास दिलं, प्रोडक्टचं व्हॉल्यूम शोधायचं असेल किंवा रिॲक्टंटचं व्हॉल्यूम दिलं आणि प्रोडक्टचं मास शोधायचं असेल तर तेही कॅल्क्युलेशन्स तुम्ही या स्टोकिओमेट्रीच्या हेल्पने करू शकता. समजले सर्वांना? तर हा आपल्या ह्या व्हिडिओचा टार्गेट असेल, ह्या रिलेशनशिपवरून जे फाइंड आउट करायला विचारलेलं आहे ते फाइंड आउट करणं. ठीक आहे. मग त्याचे न्यूमेरिकल्स कसे सॉल्व्ह करायचे त्याचे काही बेसिक स्टेप्स आपण समजून घेऊ आणि मग न्यूमेरिकल्सकडे जाऊ. ठीक आहे. सगळ्यांना स्टोकिओमेट्री समजली असेल. आय होप. स्टोकिओमेट्री काय आहे तर कॅल्क्युलेशन्स करायचे असतात केमिकल रिॲक्शन बॅलन्स होण्यासाठी. आणि केमिकल रिॲक्शनमध्ये जे रिॲक्टंट आहेत आणि जे प्रोडक्ट आहेत त्यांच्या अगोदर काही कोएफिशियंट लिहायचे की जेणेकरून रिॲक्टंट साईडचे ॲटम्स आणि प्रोडक्ट साईडचे ॲटम्स इक्वल होतील. आणि ते एकदा केलं की त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, मास ऑफ द रिॲक्टंट वरून प्रोडक्ट ऑफ द रिॲक्टंट मास ऑफ द प्रोडक्ट शोधायचं. मास ऑफ द रिॲक्टंट पासून मास ऑफ द प्रोडक्ट शोधायचं किंवा मास ऑफ द प्रोडक्ट पासून मास ऑफ द रिॲक्टंट. हो की नाही. कोणतं रिलेशनशिप झालं हे मास रिलेशन झालं, हो की नाही. जर रिॲक्टंटचं व्हॉल्यूम दिलं, प्रोडक्टचं व्हॉल्यूम शोधायचं असेल तर व्हॉल्यूम रिलेशन. आणि जर रिॲक्टंटचं व्हॉल्यूम दिलं आणि प्रोडक्टचं मास शोधायचं असेल तर व्हॉल्यूम मास रिलेशनशिप, हो की नाही. तर ह्या प्रकारचे कॅल्क्युलेशन्स आपल्याला करायचे आहेत. मग आपण काही स्टेप्स पहिल्यांदा पाहूया आणि स्टेप्स पाहून झाल्यावरती मग आपण काय करू त्याचे एक्झाम्पल्स. एक जनरल एक्झाम्पल देतो मी. सपोज ए हा रिॲक्टंट आहे, बी ह्या रिॲक्टंट सोबत रिॲक्ट होऊन सी आणि डी हा प्रोडक्ट फॉर्म. आता हे रिॲक्शन बॅलन्स करण्यासाठी मी कॅल्क्युलेशन्स केले आणि एला काहीतरी कोएफिशियंट लिहिला, बीला काहीतरी कोएफिशियंट लिहिला, सीलाही काहीतरी कोएफिशियंट लिहिला आणि डीलाही काहीतरी कोएफिशियंट लिहिला, ओके. आणि सपोज तुम्हाला ह्यांच्यापैकी एकाचा मास दिला. ठीक आहे. सपोज बी इतक्या मोल्सला सी इतके मोल्स फॉर्म झाले, तर याचं जे काही मास दिलेलं आहे त्याच्यावर याचं किती मास आहे ते तुम्हाला शोधायचं. अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचे, कॅल्क्युलेशन्स करायचे. पण कॅल्क्युलेशन्स करण्याच्या पूर्वी काही स्टेप्स आहेत, त्या स्टेप्स समजून घ्या. सगळ्यात पहिल्या स्टेप्समध्ये जे नंबर ऑफ मोल्स आहेत ते नंबर ऑफ मोल्स तुम्हाला फाइंड आउट करायचे. म्हणजे जी बॅलन्स रिॲक्शन केलेली आहे त्याचे मोल्स लिहून घ्यायचे. स्टेप नंबर सेकंड अशी आहे की जे मोल्स आहेत त्यावरून काय शोधायचं, मास शोधायचं. आणि मग स्टेप नंबर थर्ड मध्ये जे मास आलेलं आहे त्याच्यावरून तुम्ही त्याचं व्हॉल्यूम पण शोधायचं. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला मास रिलेशनशिप, व्हॉल्यूम रिलेशनशिप किंवा मास व्हॉल्यूम रिलेशनशिप जर फाइंड आउट करायची असेल तर बेसिक आहे की तुम्हाला त्या रिॲक्टंट आणि प्रोडक्टचे पहिल्यांदा मोल्स फाइंड आउट करता आले पाहिजे. जर मोल्स फाइंड आउट करता आले तर बाकीच्या गोष्टी तुम्हाला एकदम इझिली जमणार आहे. तर हाच आहे सगळ्या स्टोकिओमेट्रिक कॅल्क्युलेशनचा एक बेस, तो म्हणजे मोल्स फाइंड आउट करणं. ठीक आहे. टार्गेट काय आहे लक्षात आहे ना आपल्या ह्या व्हिडिओचं. ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, केमिकल रिॲक्शन बॅलन्स करायची आहे सगळ्यात पहिल्यांदा. आणि बॅलन्सिंग एकदा झाली केमिकल रिॲक्शन की त्यानंतर तुम्हाला एखाद्या रिॲक्टंटचं मास दिलं तर प्रोडक्टचं मास शोधता आलं पाहिजे, रिॲक्टंटचं व्हॉल्यूम दिलं तर प्रोडक्टचं व्हॉल्यूम शोधता आलं पाहिजे, किंवा रिॲक्टंटचं मास दिलं तर प्रोडक्टचं व्हॉल्यूम पण शोधता आलं पाहिजे. मास रिलेशन, व्हॉल्यूम रिलेशन और व्हॉल्यूम मास रिलेशन. लक्षात आले. मग हे करण्यासाठी ह्या 3 स्टेप्स आहेत. सगळ्यात पहिल्या स्टेपमध्ये मोल्स फाइंड आउट करा, नंतर मास रिलेशनशिप काढण्यासाठी मास लागेल आणि व्हॉल्यूमचं रिलेशनशिप काढण्यासाठी व्हॉल्यूम लागेल. म्हणजे तुम्हाला तिन्ही पण स्टेप एकाच प्रॉब्लेममध्ये अप्लाय करायची गरज नाही, 2 स्टेप अप्लाय करायला लागेल. ठीक आहे. मग आता याचे न्यूमेरिकल्स कसे आहेत ते आपण काही एक्झाम्पल्सच्या हेल्पनी
फाईन, स्टडी करू, समजून घेऊ आणि समजले की मग मी तुम्हाला काही होमवर्क देईल. तो होमवर्क तुम्हाला सेट करून तुम्हाला सेंड करायचा आहे आणि चेक करून घ्यायचं आहे की तुम्ही केलेलं आहे ते बरोबर आहे की नाही. चला एक उदाहरण घेऊया आपण तुमच्या बुकमधलं. राईट डाऊन एक्झाम्पल विथ मी. सो कॅल्क्युलेट द मार्क्स ऑफ कार्बन डायऑक्साईड अँड वॉटर फॉर calculate the mass of carbon dioxide and water for on complete combustion of complete combustion of 24 gram of methane. Complete combustion of 24 gram of methane. आणि ॲटॉमिक मासेस तुम्हाला दिलेले आहे. कार्बनचं मास 12 ग्रॅम, ऑक्सिजनचं मास 16 ग्रॅम, हायड्रोजनचं मास 1 ग्रॅम. ठीक आहे, ते काही ॲटॉमिक मासेस तुम्हाला दिलेले आहेत मोलार मासेसच्या टर्म्समध्ये. युनिफाईड मास युनिट असतं तर ते ॲटॉमिक मासेस असतं आणि मोलार मासेस म्हणजे ते ग्रॅम्स. ठीक आहे, ओके. तर हा तुमचा प्रॉब्लेम आहे आणि हा तुम्हाला काय करायचा आहे, स्टोकिओमेट्रीच्या हेल्पनी सॉल्व्ह करायचं. तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये सगळं विजिबल होतंय का? ओके, विजिबल आहे. चलो प्रॉब्लेम समजून घ्या. पहिल्यांदा काय दिलेलं आहे, मास शोधायचं आहे कार्बन डायऑक्साईड आणि वॉटरचं की जे फॉर्म होणार आहे कंबशन जर आपण मिथेनचं केलं त्यापासून. ठीक आहे, मग आता पहा, हे एकदा व्यवस्थित वाचा आणि हे वाचल्यावरती तुम्हाला कोणती रिॲक्शन समजते ते समजून घ्या. कोणती रिॲक्शन नजरेसमोर येते किंवा लिहावी लागेल ते तुम्हाला जमलं पाहिजे. ठीक आहे, इथं सांगितलं की हे फॉर्म होते कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर, हे काय होते, फॉर्म होते. म्हणजे हे दोन्ही पण काय आहे, प्रोडक्ट आहे. आणि हे कसे फॉर्म होतात तर कंबशनच्या प्रोसेसनी, मिथेनचं कंबशन. मग मिथेनचं कंबशन आपल्या सगळ्यांना माहिती आहे, दहावीपर्यंत आपण शिकलोय. कंबशन करतो म्हणजे काय करतो आपण, एखादा कंपाऊंड एअरच्या प्रेझेन्समध्ये बर्न करतो म्हणजे कंबशन होतं. ओके, मग एअरमध्ये असणारा जो ऑक्सिजन आहे तो त्या कंपाऊंड सोबत कंबाईन होतो आणि त्याच्यापासून कार्बन डायऑक्साईड आणि वॉटरचं फॉर्मेशन होतं. तर ही आहे कंबशन रिॲक्शन. ओके, जे वर्डिंग मध्ये दिलेलं आहे त्यामध्ये ऑक्सिजन मिसिंग आहे, पण समजून घ्यायचंय की कंबशन म्हणजे ऑक्सिजन सोबत तो रिॲक्ट झाला. ठीक आहे, कंबशनचा मिनिंगच आहे की ज्या सबस्टन्सचं कंबशन आपण करतो तो सबस्टन्स एअरमध्ये असणाऱ्या ऑक्सिजन सोबत रिॲक्ट होतो. कंबशन करतो म्हणजे आपण हीट करतो आणि सबस्टन्सला जर हीट केलं तर एअरमध्ये असणारं ऑक्सिजन त्या सबस्टन्स सोबत कंबाईन होतो आणि त्याच्यापासून हा कार्बन डायऑक्साईड गॅस आणि वॉटर वेपर. सो दिस इज द रिॲक्शन ऑफ कंबशन. ठीक आहे, मग आता तुम्हाला सांगितलंय काय की कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर किती फॉर्म होतात ते कॅल्क्युलेट करा. त्यासाठी तुम्हाला मिथेन दिलेला आहे किती, 24 ग्रॅम. ठीक आहे, मग 24 ग्रॅम इतक्या मिथेन पासून किती कार्बन डायऑक्साईड तयार होतो आणि किती वॉटर तयार होतो हे तुम्हाला शोधायचं. ठीक आहे, मग किती तयार होतो म्हणजे तुम्हाला मास शोधायचे. मास शोधायचं ना, कार्बन डायऑक्साईडचं आणि वॉटरचं मास. कशावरून, मिथेनच्या मासवरून. म्हणजे इथं कोणती रिलेशनशिप अप्लाय करायची, मास मास रिलेशन. एकाचं मास माहिती आहे, दुसऱ्याचं मास आपल्याला शोधायचं. ठीक आहे, मग त्यासाठी पहिल्यांदा काय करू आपण, याची नंबर ऑफ मोल्स पाहिजे. ठीक आहे, मग पहा ह्या रिॲक्शनला, हे रिॲक्शन बॅलन्स आहे की नाही. जर बॅलन्स असेल तर ठीक आहे, जर बॅलन्स नसेल तर तुम्हाला बॅलन्सिंग करून पुढच्या स्टेप्स अप्लाय करावे लागतील. ठीक आहे, मग पहिल्यांदा पहा बॅलन्स आहे की नाही. इकडे कार्बन एक आहे, इकडे कार्बन एक आहे, इकडे हायड्रोजन 4 आहे, इकडे हायड्रोजन 2 आहे, इकडे ऑक्सिजन 2 आहे, इकडे ऑक्सिजन 3 आहे. म्हणजे दिलेली रिॲक्शन काही बॅलन्स नाहीये, ती पहिल्यांदा बॅलन्स करून घ्यायची. ठीक आहे, चला तुमच्या स्वतः मी काय करा, तुम्ही पहिल्यांदा काही कॅल्क्युलेशन्स करा. रिॲक्टंटचे आयटम्स आणि प्रॉडक्टचे आयटम्स सेम होण्यासाठी काही कोएफिशियंट तुम्ही अप्लाय करा. हे तुम्ही काय करत आहात, त्या रिॲक्शनवरती स्टोकिओमेट्री अप्लाय करत आहात. ठीक आहे, बॅलन्सिंग करण्यासाठी. मग पहा कार्बन एक आहे तर कार्बन एक इथं पण आहे, पण हायड्रोजन 4 आहे. इथे 4 होण्यासाठी मी काय करणार, 2 ने मल्टिप्लाय करणार आणि 2 ने मल्टिप्लाय केल्यामुळे ऑक्सिजन 2 आणि 2 4 झाले. इथे 4 होण्यासाठी घेणार पण किती घेणार, 2 मोल्स घेणार. मग आता हे रिॲक्शन जर तुम्ही पाहिजे तर ही काय झाली, आता बॅलन्स केमिकल रिॲक्शन झाली की ज्याच्यामध्ये रिॲक्टंटमध्ये जेवढे ॲटम्स आहेत तेवढेच तुम्हाला प्रोडक्टमध्ये पण पाहायला भेटतील. रिॲक्टंटमध्ये 1 कार्बन, प्रोडक्टमध्ये 1 कार्बन. रिॲक्टंटमध्ये 4 हायड्रोजन, प्रोडक्टमध्ये सुद्धा 4 हायड्रोजन. रिॲक्टंटमध्ये 4 ऑक्सिजन, प्रोडक्टमध्ये सुद्धा 4 ऑक्सिजन. ठीक आहे, तर ही झाली बॅलन्सिंग ऑफ केमिकल रिॲक्शन. आणि हे जे मॅथमॅटिकल ऑपरेशन करून हे कोएफिशियंट मी दिले तिथं मी काय अप्लाय केली, स्टोकिओमेट्री अप्लाय केली.
समजते? मग आता पहा, ही बॅलन्स रिॲक्शन मध्ये मिथेन जो आहे त्याच्यात इनिशियली इथं कोएफिशियंट काहीच नाही म्हणजे तिथं काय आहे 1. मग ज्यावेळेस हे कोएफिशियंट आपण मेन्शन करतो ते कोएफिशियंट म्हणजेच काय असतात, मोल्स असतात. म्हणजे मिथेनचा 1 मोल ह्या रिॲक्शन मध्ये वापरला, ऑक्सिजनचे 2 मोल्स आपण ह्या रिॲक्शन मध्ये वापरले, कार्बन डायऑक्साईडचा 1 मोल त्याच्यापासून प्रिपेअर झाला आणि वॉटर मॉलिक्यूल जे आहे ते 2 मोल्स इतके फॉर्म झाले. तर हे आपण काय केले, पहिल्यांदा नंबर ऑफ मोल्स फाइंड आउट. ठीक आहे. मग आता मास रिलेशनशिप करायची ना, मग मास रिलेशनशिप काढण्यासाठी मोलचं कन्वर्जन मासमध्ये करायचं. ठीक आहे. मग आता त्यासाठी तुम्हाला सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्रीची कन्सेप्ट माहिती पाहिजे. ती कोणती, की 1 मोल ऑफ सबस्टन्स मीन्स वॉट. ठीक आहे. तर आपण हे पाहिलं होतं की कुठलाही सबस्टन्स 1 मोल इतका घेतला तर तो 1 मोल म्हणजे त्या मॉलिक्युलचं मोलार मास. ठीक आहे. 3 रिलेशनशिप पाहिलं होतं, एक तर फंडामेंटल पार्टिकल्स आणि मोलचं रिलेशन, दुसरं मोल्सचं आणि व्हॉल्यूमचं रिलेशन, तिसरं मोलार मासचं आणि मोलचं रिलेशन. ठीक आहे. 1 मोल मीन्स मोलार मास जर कन्सिडर केलं तर जेवढं सबस्टन्सचं मोलार मास आहे तेवढंच आपण घेतलं तर तो झाला 1 मोल. किंवा 1 मोल म्हणजे फंडामेंटल पार्टिकल्स म्हणजे ॲव्होगॅड्रो नंबर इतके पार्टिकल्स, आणि तिसरं रिलेशनशिप घेतलं तर 1 मोल म्हणजे 22.4 लिटर ऑफ व्हॉल्यूम. ठीक आहे. हे कधीही विसरायचं नाही हे रिलेशन. So 1 mole that means equal to molar mass of the substance. किंवा 1 mole that means equal to Avogadro's number of molecules or particles, or 1 mole is equal to 22.4 liter of water. हे कधीही विसरायचं नाही, खूप इम्पॉर्टंट असणार आहे रिलेशन. ठीक आहे. तुमच्या व्हिडिओमध्ये स्क्रीनवरती सगळं दिसत नाही. ओके, मी थोडासा कॅमेरा जरा त्या साईडला करतो. ठीक आहे. 1 मोल म्हणजेच दिलेल्या सबस्टन्सचा मोलार मास इतका सबस्टन्स. 1 मोल म्हणजे ॲव्होगॅड्रोज नंबर ऑफ पार्टिकल्स असणारा सबस्टन्स, किंवा 1 मोल म्हणजे 22.4 लिटर इतकं व्हॉल्यूम असणारा सबस्टन्स. ठीक आहे. आता इथं आपल्याला काय करायचंय, मास काढायचं. मास काढण्यासाठी मग मास रिलेशनशिप घ्यायची. माससाठी आपल्याला मोलार मास घ्यावा लागेल. ठीक आहे. मग पहा, 1 मोल म्हणजेच काय असतं, मोलार मास इतका सबस्टन्स असतो. मग मिथेनचं मोलार मास कसं काढणार, मिथेनमध्ये एक कार्बन, एका कार्बनचं मास असतं 12 ग्रॅम, एक हायड्रोजन, एका हायड्रोजनचं असतं 4 ग्रॅम. पण हायड्रोजन एकासाठी 1 ग्रॅम आहे, 4 साठी 4 ग्रॅम होतं. ठीक आहे. म्हणजे एका कार्बनचं मास 12 ग्रॅम प्लस एका हायड्रोजनचं 1, पण 4 हायड्रोजन असल्यामुळे मल्टिप्लाइड बाय 4 जर केली तर हे टोटल कॅल्क्युलेट केलं तर 16 ग्रॅम झालं. म्हणजे मी मिथेनचं मोलार मास 16 ग्रॅम इतकं घेतलं, 16 ग्रॅम ऑफ मिथेन, तो माझ्यासाठी काय झाला, 1 मोल झाला. लक्षात आले, मिथेनचं मोलार मास इतकं घेतलं तर तो माझ्यासाठी 1 मोल झाला. मग एक ऑक्सिजन जर घेतला आपण, एक ऑक्सिजन फक्त O2, तर O2चा मोलार मास किती, एका ऑक्सिजनचं 16 ग्रॅम तर 2 ऑक्सिजनचं 32 ग्रॅम. ओके. म्हणजे 32 ग्रॅम इतकं मास घेतलं तो 1 मोल झाला. पण इथं 2 मोल आहे म्हणजे याला किती मल्टिप्लाइड करावं लागेल, 2. मग 2 मल्टिप्लाइड केलं तर हे किती होईल, 64 ग्रॅम. म्हणजे दिलेल्या रिॲक्शनमध्ये ऑक्सिजन 64 ग्रॅम यूज केला, 16 ग्रॅम मिथेनसाठी. ठीक आहे. कार्बन डायऑक्साईड 1 मोल आहे, एका मोलसाठी मास किती असतं पहा, कार्बनचं 12, एका ऑक्सिजनचं 16, 2 ऑक्सिजनचं 32 प्लस 12 हे होईल 44 ग्रॅम. आणि वॉटरचं 1 मोल वॉटर इतका घेतला, एका मोलमध्ये ऑक्सिजन 1 आहे म्हणजे 16, 2 हायड्रोजन आहे म्हणजे प्लस 2 त्याच्यामध्ये ऍड केलं तर 18 ग्रॅम. ठीक आहे. पण इथं वॉटरचे 2 मोल तयार झाले, यालाही 2 मल्टिप्लाइड केलं तर हे किती होईल, 36 ग्रॅम. ठीक आहे. म्हणजे आपण काय केले अगोदर, मोल्स वरून ग्रॅम्स मध्ये त्याचं म्हणजे मास मध्ये त्याचं कन्वर्जन केलं. मी डायरेक्टली लिहितो तर 64 ग्रॅम, इथे लिहितो 36 ग्रॅम. स्टेप्स लक्षात आले सगळ्यांना. मोल्स होते त्यांचं कन्वर्जन मास मध्ये केलं. आता आपल्याला काय विचारलंय, आपल्याला विचारलंय काय पहा, की कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर फॉर्म करायचं आहे 24 ग्रॅम मिथेन पासून. तर पहा, रिलेशन असं घ्यायचं कॅल्क्युलेशन करताना, 16 ग्रॅम ऑफ मिथेन जर आपण घेतलं, 16 ग्रॅम ऑफ मिथेन, त्यापासून कार्बन डायऑक्साईड किती तयार होतो, 44 ग्रॅम ऑफ कार्बन डायऑक्साईड. ओके. 16 ग्रॅम साठी
44 इतका कार्बन डायऑक्साईड तयार झाला दिलेल्या रिलेशनवरून. मग आपण काय केलं की मिथेनचं मास जे आहे ते 24 ग्रॅम जर घेतलं तर हे किती असं क्रॉस मल्टिप्लिकेशन करून फाइंड आउट करायचं. म्हणजे 24 ग्रॅम ऑफ मिथेन जर आपण घेतलं तर त्यासाठी कार्बन डायऑक्साईडचे किती ग्रॅम्स आपल्याला लागतील हे रिलेशन आपल्याला बोले. हे सिम्पली तुम्ही क्रॉस मल्टिप्लिकेशन करून फाइंड आउट करू शकता की नाही x ची व्हॅल्यू. सो x मल्टिप्लाइड बाय 16 ग्रॅम इज इक्वल टू 44 ग्रॅम इंटू 24 ग्रॅम. मग x साठी हे रिलेशन काय होईल, x इज इक्वल टू 44 ग्रॅम इंटू 24 ग्रॅम डिवाइडेड बाय हा 16 इंटू x होता, 16 इकडे गेला तर तो डिवाइड होईल 16. हे जर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं तर तुम्हाला कार्बन डायऑक्साईड किती फॉर्म होईल ते तुम्हाला फाइंड आउट करा. आणि असंच रिलेशन कोणासाठी करा, वॉटरसाठी करा. 16 ग्रॅम साठी 36 ग्रॅम. ठीक आहे, 16 ग्रॅम जर मिथेन घेतला तर त्यासाठी 36 ग्रॅम वॉटर जर भेटत असेल तर 24 ग्रॅम ऑफ मिथेन जर घेतला तर हा किती फॉर्म होईल हे फाइंड आउट करायचं. डॅश डॅश ग्रॅम ऑफ इथं वाय मध्ये. मग वाय साठी हे इक्वेशन काय झालं, वाय इज इक्वल टू 24 ग्रॅम मल्टिप्लाइड बाय 36 ग्रॅम डिवाइडेड बाय 16 ग्रॅम. तुम्हाला वायचा आन्सर पण भेटून जाईल. ठीक आहे, कॅल्क्युलेट करून घ्या. कॅल्क्युलेट करताना कॅल्क्युलेटरचा वापर करू नका तर लॉग टेबलचा वापर करू नये सॉल्व. ठीक आहे, अशा पद्धतीने मास रिलेशनशिप तुम्ही करू शकता. ठीक आहे, आता इथं मासच्या ऐवजी व्हॉल्यूम दिलं असतं, व्हॉल्यूम रिलेशन, तर कसं आलं असतं पहा. मासच्या ऐवजी व्हॉल्यूम जर दिलं असतं मोल्स तर आपण काढले. याचे किती मोल्स आहे, 1 मोल. याचे आहेत 2 मोल्स. याचे आहेत 1 मोल आणि याचे आहेत 2 मोल्स. मग इथे 1 मोल आपल्याला व्हॉल्यूम रिलेशन काढायचं. म्हणजे इथे आपल्याला काहीतरी व्हॉल्यूम दिलं, तर व्हॉल्यूम दिलं आणि दुसऱ्याचं व्हॉल्यूम काय असेल, यांचं व्हॉल्यूम काय असेल ते शोधायचं. तर आता मोलचं कन्वर्जन व्हॉल्यूम मध्ये करायचं. मग 1 मोल म्हणजे काय असतं, 1 मोल म्हणजे 22.4 लिटर ऑफ व्हॉल्यूम असतं. ठीक आहे, म्हणजे इथं काय 1 मोल म्हणजे 22.4 लिटर. इथं 2 मोल्स आहे म्हणजे 22.4 मल्टिप्लाइड बाय 2 हे व्हॉल्यूम झालं. इथं 1 मोल म्हणजे काय 22.4 लिटर आणि इथं पण 22.4 इंटू 2. ठीक आहे, हे व्हॉल्यूम झालं. मग बदललेलं व्हॉल्यूम तुम्हाला इथं दिलं जाईल. या व्हॉल्यूमला याचं व्हॉल्यूम आणि याचं व्हॉल्यूम किती असेल पुन्हा तिथं पण तुम्ही काय करणार, क्रॉस मल्टिप्लिकेशन करून फाइंड आउट करणार. आणि जर व्हॉल्यूम मास रिलेशन जर असेल तर काय करायचं, व्हॉल्यूम रिलेशनशिप करून व्हॉल्यूम शोधायचं आणि व्हॉल्यूम वरून मग तुम्ही नंबर ऑफ मोल शोधायचे किंवा मास शोधायचं. मग त्यासाठी आपण मोल ट्रायंगल शेप घेणार. नंबर ऑफ मोल्स इज इक्वल टू काय होते, व्हॉल्यूम अपॉन 22.4. म्हणजे जे व्हॉल्यूम तुम्ही शोधलं त्याचं कन्वर्जन मोल्स मध्ये करून घ्या आणि मोल्स वरून त्याचं कन्वर्जन मास मध्ये घ्या. मोल्स म्हणजे काय असतात, मास अपॉन मोलार मास. ठीक आहे, मोल्स म्हणजे काय असतात, मास अपॉन मोलार मास. मग मोलार मास तर तुम्हाला माहिती आहे, त्यावरून तुम्ही त्याचं मास शोधा. ठीक आहे, म्हणजे व्हॉल्यूम मास रिलेशनशिपला एक स्टेप अजून एक्स्ट्रा येईल. रिलेशनशिपच्या क्रॉस मल्टिप्लिकेशन करून जे उत्तर येईल त्याच्या व्यतिरिक्त की जे व्हॉल्यूम आला त्याचं मासमध्ये कन्वर्जन करण्यासाठी मोल्स फॉर्म्युला अप्लाय करायचा. ठीक आहे, तर ह्या सोप्या पद्धतीने तुम्ही काय करू शकता, हे न्यूमेरिकल सॉल्व्ह करू शकता. एकदम सोपं आहे, हो की नाही. तुम्हाला फक्त मोल्स काढून घ्यायचे, मास त्यांचं काढायचं, मास रिलेशनशिपसाठी क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं, व्हॉल्यूम रिलेशनशिपसाठी मास क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. हे रिलेशनशिप इथं वापरायचे. आणि व्हॉल्यूम आणि मास जर असेल तर एक स्टेप एक्स्ट्रा करायची. पहिल्यांदा मास काढून घ्यायचं किंवा व्हॉल्यूम काढून घ्यायचं आणि त्यांचं कन्वर्जन मोल ट्रायंगलच्या हेतूने मासमध्ये किंवा व्हॉल्यूममध्ये करून टाकायचं. ठीक आहे, तर हे सोपे प्रॉब्लेम्स आहे. आता तुम्हाला मी होमवर्क जो आहे आजच्या लेक्चरचा, आजच्या व्हिडिओचा, तो होमवर्क मी देत आहे. तुम्ही स्टेट बोर्डच्या बुकमध्ये पेज नंबर 19 वरती जेवढे प्रॉब्लेम्स आहेत ऑलरेडी सॉल्व्ह करून दिलेले प्रॉब्लेम्स आहेत ते पहिल्यांदा समजून उमजून लिहून घ्यायचे आणि त्यानंतर तुमच्या एक्झरसाइजमध्ये काही क्वेश्चन्स आहेत ते क्वेश्चन्स तुम्ही सॉल्व्ह करायचे. ते आहेत 24 नंबरच्या पेजवरती. ठीक आहे, हा जो कन्सेप्ट आहे स्टोकिओमेट्रीचा, त्या कन्सेप्टच्या बेसिसवरती जे न्यूमेरिकल्स आहेत ते न्यूमेरिकल एक्झरसाइजमधून पण सॉल्व्ह करायचे. ठीक आहे, मी पटकन तुम्हाला सांगतो कोणते कोणते असतील ते. पहिलं काम तर तुम्हाला सॉल्व्ह एक्झाम्पल करायचे आहे, ते म्हणजे पेज नंबर 19, प्रॉब्लेम नंबर 2.11, 2.12, 2.13, 2.14. हा तुमच्यासाठीचा होमवर्क आहे. जे सॉल्व्ह एक्झाम्पल आहेत बुकमधले 2.11
11 to 2.50 सॉरी 40 हे तुम्हाला करायचे आहे होमवर्क म्हणून. ठीक आहे. आणि त्यानंतर एक्सरसाइजमध्येही ह्याच कन्सेप्टवरती काही क्वेश्चन्स तुम्हाला दिलेले आहेत. यू व्ही चला एक्सरसाइजमधून एकच करा, बाकीचे जे सिलेबसच्या बाहेरचे आहेत ते आहेत आणि काही इम्पिरिकल फॉर्म्युलेचे आहेत ते ऑलरेडी आपण केलेले आहे. तर यू नंबरचा प्रॉब्लेम पेज नंबर 26 वरती सापडेल एक्झरसाइजमध्ये. यू नंबरचा प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व्ह करायचा. पेज नंबर आहे त्याचा 26. सो दिस इज द होमवर्क फॉर टुडेज व्हिडिओ. ठीक आहे. जो अभ्यास सांगितला तो अभ्यास वेळेवर कंप्लीट करत चला. ओके नाही, जेणेकरून मला समजेल की तुम्हाला कितपत टॉपिक समजत आहे. जर समजत नसेल तर बिंदास मला मेसेज करून तुम्ही सांगू शकता की सर आजचा व्हिडिओ काही समजला नाही, अजून एकदा एक्सप्लेन करा. तर मी तुम्हाला इंडिव्हिज्युअली तो एक्सप्लेन पण करून सांगेल ऑन कॉलवरती किंवा व्हिडिओ कॉल करून आपण तो सॉल्व्ह करून घेऊ शकतो. ठीक आहे. सो दिस इज ऑल फॉर टुडेज लेक्चर. बाय बाय अँड हॅव अ नाईस डे.